नमस्कार, कुक विथ अंकिता चॅनलमध्ये मी अंकिता तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी पावभाजी. कशी करायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वात पहिले मी कुकरमध्ये चिरून घेतलेले बटाटे टाकत आहे. त्यामध्ये मी अर्धी वाटी टोमॅटो घालून घेतलेले आहे. त्यानंतर मी वाटाणा टाकून घेत आहे. त्याचप्रमाणे ढोबळी मिरची ही घ्यायची आहे आपल्याला. त्यामध्ये भाजीला चांगल्या प्रकारे रंग येण्यासाठी मी बीटाचा वापर करत आहे. बीटही मी टाकून घेत आहे. त्यानंतर आपण फ्लावरही टाकून घेऊ. त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे. आता आपण कुकरचं झाकण बंद करून 2 ते 3 शिट्टी काढून घेऊ. आपली भाजी शिजलेली आहे. आपण आता बघून घेऊ शिजली की नाही व्यवस्थित. भाजी आपली शिजून झालेली आहे. आपण आता त्याला मॅश करून घेऊ. भाजी चांगल्या प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायची आहे. मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत चांगल्या प्रकारे आपण ती भाजी मॅश करून घेऊ. भाजी आपली मॅश करून झालेली आहे. आता आपण एका कढईमध्ये बटर टाकून घेऊ. त्यानंतर बटर जळून येते त्यामध्ये आपण तेलही टाकून घेऊ. त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. आणि आता कांद्याला चांगल्या प्रकारे परतून घेऊ. कांदा आता चांगल्या प्रकारे परतून झाला आहे. त्यामध्ये आता आपण आलं आणि लसूणाची पेस्ट टाकून घेऊ. आणि परत आपल्याला कांदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे. आपण आता त्यामध्ये मसाले ऍड करू. सर्वात पहिले मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे. मी आता अर्धा चमचा हळद टाकून घेत आहे. त्यानंतर मी पावभाजी मसाला ऍड करत आहे. 2 ते 3 चमचे मी पावभाजी मसाल्याचा वापर केलेला आहे.
त्यानंतर मी धना पावडरही टाकून घेत आहे. 1 ते 1.5 चमचा आपल्याला धना पावडर टाकायची आहे. आणि मी थोडासा गरम मसालाही टाकून घेत आहे. आणि आपल्याला सर्व मिश्रण हे परतून घ्यायचं आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही तुमचे मसाले कमी जास्तही करू शकता. हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. आता आपले सर्व मसाले चांगल्या प्रकारे परतून झालेले आहेत. त्यामध्ये आपण आपली भाजी ऍड करू. आणि सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी ऍड करू शकता. भाजीला तुम्हाला किती पाणी लागेल त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता. आता आपण 2 ते 3 मिनिटं भाजी शिजून घेऊ. त्यावरती मी एखादी प्लेट ठेवून भाजीला एक वाफ काढून घेते. आता भाजीला उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी. आता आपण भाजीला 1 ते 2 मिनिटं परत शिजून घेऊ. आता मी बटर लावून घेतलेलं आहे पॅनला. त्यावरती मी आता पाव शेकून घेत आहे. आपली भाजी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.